काय काय बघतेस? तुझं भविष्य लिहिलंय का माझ्या तोंडावर? की एखाद्या खजिन्याचा नकाशा छापलाय का? माझं नाक डोळे तोंड सोन्याचे काय बघते का एवढी? तुझ्या चेहऱ्यावर जे 12 वाजलेत ना तेच बघते. नक्कीच सावलीने काहीतरी केलंय, हो ना? नाही तर काय? लग्न काय मीच्या भावाला सांभाळायला केलंय काय? हा, सतत काय हवं नको तेवढं बघत बसायचं. माझं आयुष्य काय हाय की नाही? माझा नवरा हा असा लोळा पांगा होऊन पडलेला तिकडे घरात, ते हृदयाला भोग पडलेले आप्पू भाऊजी पडून आहेत. गुडघ्याची वाटी सरकलेली सासू आणि जरा काय झाले की बदा बदा रंगणारा माझा सासरा. बास एवढीच माणसं आहेत माझ्या आयुष्यात. माझ्या सगळ्या गरीब बाईनं काय करावं? आणि त्यात सावली तुला त्रास देते, हो ना? नाही तर काय? जयंती, सावलीला धडा शिकवायचा का ग? तुझ्याकडं काही आयडिया आहे का? चुकून कोणीतरी सांडलं असेल, हरकत नाही, मी करते साफ. मी मदत करू? नाही, जा तुम्ही. थांबा. करू? नाही, हे बघा, तुम्ही जाताना तुळस ठेवाल का सोबत? तुळस कशाला? मी सांगते म्हणून, मला खूप काळजी वाटते. तू सांगतेस म्हणून ठेवतो. नीट जा. कसली भारी घसरली होती ग सावळी. टायमिंगला येऊन अगदी सारंगरावाने तिला पकडलं. हा काय ग तारा, पण मी तर व्यवस्थित पाण्यात साबण टाकलं. अगं जयंती, अगं जयंती, एक मिनिट. काय झालं? उठा ना. काय झालं तू मसनी? उठा ना. ऐका कोणी? पाण्याला काय झालं? पांडुरंगा, उठा ना. कोणी आहे का? कोणी आहे का? बघा ना, यांना काय झालं? उठा ना. मला आईबाबांकडे जायला हवं. एकतर ते आजारी आहेत आणि ते वारीला गेलेत. जायच्या आधी सारंग सरांना सांगते, नाहीतर ते काळजी करत बसते. पांडुरंगा, तुझा कौल फक्त मी जाणं गरजेचं आहे. पण जोपर्यंत मी तिथे पोहोचत नाही ना, तोपर्यंत तूच त्यांची काळजी घे. माझा विश्वास आहे तुझ्यावर. काढा घ्या. अलका, इथे मी दिवसभर लोकांना कडू कारल्यासारखे डोस पाजत असतो आणि तुम्हाला असे कडू काढे पाज. जरा साखर टाक ना तुझ्या स्वभावासारखे.
मी बोलते ना गोड तुमचे एवढं, बस झालं मग. सध्या त्याच्यावर समाधान माना आणि कुठलंही नाटक न करता हा काढा प्यायचाय, कळलं? घ्या, प्या ते. हा दे दे. काय रे अभिषेक? अरे वा, चांगलं आहे की मग. अरे कमाल माहिती दिलेली आहे. अरे माझी लेखच आहे कदाचित. मी फक्त तिला एकदा फोन करून विचारतो. धन्यवाद धन्यवाद, उत्तम माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद माऊली. कळवतो. ओके. आता काय नवीन ठरवलंय लेकीसाठी? जे काही ठरवलं ते उत्तम आणि आधीपेक्षा अतिउत्तम असं ठरवलंय. हो, अगं प्रति पंढरपुरात विठ्ठलाचा अभिषेक करायचा आणि नवं जोडपं हवंय. मग सावली आणि सारंगपेक्षा कुठलं उत्तम नवं जोडपं आहे म्हणून त्यांचंच नाव सांगितलं. वा छान आहे. सावरीला कळवायला हवं ना मग. हो कळ. सांगून टाका, मी तेवढ्यात तुमचं सलाड घेऊन येते. सलाड. या डॉक्टरची एकदा पत्रिका मांडायला पाहिजे. या डॉक्टरमुळे माझ्या आयुष्यात फक्त गाजर, काकडी, टोमॅटो, उकडलेला पालक हेच राहिलेले आता. जगन्नाथराव, धमक्यानंतर द्या, फोन करा आधी. सावली फोन का उचलत नाहीये? कामात असेल का?